हॅलो फ्रेंड, वेलकम टू सांबर क्लासेस. आपला टॉपिक आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज, एक्सरसाइज 1.5, क्वेश्चन नंबर 4. फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. त्यातला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट काय दिले, ax प्लस बी रेज टू m. आता याचा आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग पहिल्या स्टेप मध्ये हे जे फंक्शन आहे ते y ने रिप्रेझेंट करू. सो लेट y इज इक्वल टू ax प्लस बी रेज टू m. आता फर्स्ट ऑर्डर त्याचं डिफरन्शिएशन करू आपण. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, तर हे होणार आहे dy बाय dx इज इक्वल टू, आता m हा स्टार्टिंग ला m इन ब्रॅकेट ax प्लस b आणि त्याची पॉवर 1 ने कमी झाली. सो m मायनस 1 आणि हे फंक्शन आहे म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह इनटू d बाय dx ऑफ ax प्लस b. नेक्स्ट स्टेप dy बाय dx इज इक्वल टू m in bracket ax plus b raised to m minus 1. आता b हा काय आहे, कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 0 आणि ax, a हा कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह काय 1. सो इनटू a, हा a आपण पुढे लिहून घेऊ. देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू m a in bracket ax प्लस बी रेज टू m मायनस 1. हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता परत याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी मग हे होणार आहे डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m a हा कसा आहे, कॉन्स्टंट ऍज इट इज m a इनटू, आता या केस मधला हा m मायनस 1 तो स्टार्टिंगला येईल, m मायनस 1 इंटू हा ax प्लस b, त्याची पॉवर आता 1 ने कमी होऊन जाईल. सो m मायनस 1 चा काय होऊन जाईल, m मायनस 2 इंटू d बाय dx ऑफ, हे फंक्शन आहे. सो हे लिहू शकतो आपण ax प्लस b. आता नेक्स्ट स्टेप या बाजूला लिहू आपण ती इथे. So d square y upon dx square is equal to, आता याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला तर तो काय येतो, a येतो, हे माहिती आहे. सो a इंटू a हा काय झाला a स्क्वेअर. सो m a स्क्वेअर इन ब्रॅकेट m मायनस 1 इन ब्रॅकेट ax प्लस b रेज टू m मायनस, आता हे थोडं रिअरेंज करू. हा जो a स्क्वेअर आहे ना हा लास्टला घेऊ. देयरफॉर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m इन ब्रॅकेट m मायनस 1 इन ब्रॅकेट ax प्लस b रेज टू m मायनस 2 इंटू a स्क्वेअर. हा कितवा आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बघा जस्ट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होता तर a ची पॉवर किती होती 1, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला a ची पॉवर किती आली 2. सिमिलरली आपण डायरेक्टली लिहू शकतो थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तो काय होऊन जाईल d3y अपॉन dx क्यूब किंवा dx3 इज इक्वल टू m, हा आहे स्टार्टिंगला m, नंतर एक एक वाढत जातं. आता ही सेकंड पॉवर होती तिथे काय, आता m मायनस 1 ओनली, m मायनस 1. जसं आपण थर्ड ऑर्डर घेऊ ना, अजून एक फॅक्टर वाढेल, तो म्हणजे m मायनस 2 इंटू हा तर थ्रू आउट आहेच, कोणता ax प्लस b. आता त्याची पॉवर सेकंड ऑर्डर होती तर m मायनस 2, जर थर्ड ऑर्डर घेऊ तर ते होणार आहे m मायनस 3 इंटू हा a स्क्वेअर आहे, तिथं काय होणार आहे a चा क्यूब. आता जर nth आपण ऑर्डर घेतली आपण
कोणती ऑर्डर घेतली n. सो डी एन वाय अपॉन डी एक्स रेज टू एन इज इक्वल टू, हा स्टार्टिंगचा पार्ट आहे m इन ब्रॅकेट m-1 इन ब्रॅकेट m-2 डॅश 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 इन ब्रॅकेट m मायनस, मी n असं लिहितो. आणि आता इथे ज्यावेळेस आपण -2 म्हणतो आणि इथे काय आहे 3 आहे, याला जर n म्हटलं तर त्यातून एक काय असतो, कमी असतो, म्हणजे -n+1 इंटू ax प्लस b रेज टू m-n इंटू a रेज टू n. बघा एकदा, जर मी n ची व्हॅल्यू 3 घेतली तर इथे कुठपर्यंत टर्म येतात m-2. n ची व्हॅल्यू 2 घेतली तर टर्म कोणती येतात m-1. तसं इथे a ची व्हॅल्यू जर n घेतली तर इथे टर्म आल्या पाहिजेत -n+1, म्हणजे n ची व्हॅल्यू जर आपण 10 घेतली तर -10+1 किती होऊन जाईल, तो म्हणजे 9 टर्म पर्यंत येऊ शकतो. ओके, हे झालं n पॉवर पर्यंत. आता हेच आपण कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो, फॅक्टरायझेशनच्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो, विच इज इक्वल टू m फॅक्टोरियल डिवाइडेड बाय m मायनस n फॅक्टोरियल. तुम्ही n च्या जशा व्हॅल्यू चेंज करशाल त्यानुसार हा पार्ट काय होतो, चेंज होतो. थ्रू आउट प्रत्येकामध्ये आहे काय, तो ax प्लस b रेज टू m मायनस n इंटू a रेज टू पॉवर कोणती, n. पण हे मिळवण्यासाठी कंडिशन आहे, कोणती कंडिशन आहे, की दोघही पॉझिटिव्ह पाहिजेत. n पण काय पाहिजेत, पॉझिटिव्ह, m पण काय पाहिजेत, पॉझिटिव्ह. इफ, आणि फक्त पॉझिटिव्ह नाही तर व्हॅल्यू ऑफ m शुड बी ग्रेटर दॅन n आणि n शुड बी ग्रेटर दॅन 0. अशी जर कंडिशन असेल तर त्या केस मध्ये त्याचा जो nth डेरिव्हेटिव्ह इथे लिहितो बघा मी, डी एन वाय अपॉन डी एक्स रेज टू n इज इक्वल टू m फॅक्टोरियल अपॉन m मायनस n फॅक्टोरियल इन ब्रॅकेट ax प्लस b रेज टू m मायनस n इंटू a रेज टू n. ओके, यातला सेकंड प्रॉब्लेम काय दिले, 1/x, आणि याचं फाइंड आउट करायचं आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह. ऍज युजल आपण काय करू, हे जे फंक्शन आहे ते फंक्शन कशाने डिनोट करणार, आपण y ने डिनोट करू. सो लेट y इज इक्वल टू 1/x. आता सुरुवातीला फर्स्ट ऑर्डर आपण काय करू, त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, तर हे होतंय dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 1/x. आणि हे स्टँडर्ड फंक्शन आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला -1/x². आता परत डिफरन्शिएट करूया. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे होणार आहे d² अपॉन dx² इज इक्वल टू d बाय dx ऑफ -1/x² इज इक्वल टू -1 हा कसा आहे, कॉन्स्टंट, तो असं बाहेर आला, इंटू d बाय dx ऑफ x रेज टू -2 जो डिनॉमिनेटरला आहे तो आपण लिहू शकतो ऍज x रेज टू -2. ठीक आहे, देयरफॉर d² अपॉन dx² इज इक्वल टू -1. आता हा किती आला इथे, -2 इंटू x रेज टू पॉवर किती होते, -2 -1 म्हणजे -3. ते जर आपण डिनॉमिनेटरला लिहिलं तर लिहू शकतो 1/x³ और या फॉर्मॅट मध्ये लिहिता येईल ते -1 -2 अपॉन x³. आता सिमिलरली आपण डायरेक्टली थर्ड ऑर्डर जी डेरिव्हेटिव्ह आहे ती लिहू शकतो. आपण जर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायची ठरली तर ते असं होऊ शकतो d3y अपॉन dx³ इज इक्वल टू काय काय होईल, हा -1 ऍज इट इज,
हा -2 ॲज इट इज, एक नवीन नंबर वाढेल कोणता, -3 डिव्हायडेड बाय, इथे बघा x रेज टू पॉवर किती आहे, 3 आहे, तर 1 ने वाढेल ती होणार आहे x रेज टू पॉवर 4. देअरफॉर याच पद्धतीने जर आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तो जर काढायचा असेल तर तो कसा लिहू शकतो आपण, तर तो लिहू शकतो आपण dny अपॉन dx रेज टू n is equal to -1 raised to n into second bracket n factorial divided by x raised to power n plus 1 आणि याला बॉक्स करून देऊ. हे झालं n पॉवर ऑफ फंक्शन 1 अपॉन x. ओके. फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह, यातला हा थर्ड नंबरचा प्रॉब्लेम, e रेज टू ax प्लस b. नेहमीप्रमाणे आपण हे y ने काय करून घेऊ, डिनोट करू. सो लेट y इज इक्वल टू e रेज टू ax प्लस b. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय मिळणार, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dy by dx is equal to d by dx of e raised to ax plus b. आता हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह सेम. सो dy by dx is equal to e raised to ax plus b into ते परत फंक्शन आहे म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह d by dx of ax plus b. नेक्स्ट स्टेप त्याची dy by dx is equal to e raised to ax plus b. आता हा जो ax plus b कसा आहे, कॉन्स्टंट, ax चा डेरिव्हेटिव्ह काय, इंटू a. तर हे लिहिताना आपण स्टार्टिंग लिहू शकतो इज इक्वल टू a इंटू e raised to ax plus b. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी परत डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएटिंग विथ respect to x. Therefore d square y upon dx square is equal to, हा कसा आहे, कॉन्स्टंट. सो a as it is into d by dx of e raised to ax plus b. इथे लिहितात आपण पुढचा पार्ट. Therefore d square y upon dx square is equal to, आता a कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर सेम e raised to x plus b इंटू परत ax plus b चा डेरिव्हेटिव्ह घेतला काय तो a. सो a into a we can directly write it as a square into e raised to ax plus b. Similarly the third order derivative d3y अपॉन dx क्यूब इज इक्वल टू काय होऊ शकतो, तो a रेज टू पॉवर काय होणार आहे, 3 इंटू e रेज टू ax प्लस b. इन दिस वे द n पॉवर, देयरफॉर dny अपॉन dx क्यूब इज इक्वल टू a रेज टू, बघा जस्ट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर काय आता सिंपली a. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये a रेज टू पॉवर करते 2, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये a रेज टू पॉवर करते 3. इन दिस वे फॉर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह देयर इज a रेज टू पॉवर n into the remaining part e raised to ax plus b as it is, ax plus b as it is. Okay, so this is the nth order derivative of function e raised to ax plus b. Okay.